आम्ही रेडी झालोय आणि माझे 2 भावंड अजिबात रेडी नाही झाले. हाय हा घेते थांब तुला. अय कधी तयार होणार आहे? उद्या तयार कधी होणार आहे? प्रिशियस बाथरूम मध्ये जा. मस्त. तू कधी आली? अय चल 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 नाश्ता करायला जाऊ पहिले. मस्त हॉल आहे. नाश्ता झाला. अत्यंत नाश्ता करते. ही नवरीची मम्मी. अय कसं वाटतंय? कसं वाटतंय? लय भारी म्हणा लय भारी. सगळे पदर बिदर. इकडे बघ ना. इकडे बघ इकडे बघ. ॲज युजल सगळ्या लेडीजचा फोटोशूट चालू आहे. आणि हा आमचा पर्सनल फोटोग्राफर म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा आहे. मी त्याला असंच म्हणते टाइमपास. हे हळदीचं डेकोरेशन आहे. नवरी नवरी हाय. माझा दादा मला सारखं म्हणते मला व्लॉग मध्ये घे. अरे थांब तिला दाखवते. हाय. अरे हीच इकडे या. तिने पूर्ण ते शिंपले असतात ना ते घातलंय. कशी दिसते नवरी? एक नंबर. नवरदेव हा नवरदेव आहे. नवरदेव काय कसं वाटतंय? कसं वाटतंय? आणि तुला कसं वाटतंय? एक नंबर. एक नंबर. मजा येते. एक्स्ट्रीम छान वाटतंय मला. आणि अजून खूप मजा करायची. नवरीची आता एंट्री होते हळदीसाठी. थोडी करायची ना. करायची ना. साडीचा कलर छान वाटतंय. चला मी तुमच्यासाठी खास स्पेशल गेस्ट आले असं सांगितलंय मी. तिचं तोंड पाठवत
घेते का नाही? कसं वाटलं ताई? छान वाटलं? गुड एक्सपिरियन्स. ताई ती म्हणते आता नाही लावायची याला. बस बस लव बर्ड्स. तिचा मी एक्सपिरियन्स पण तिला विचारलं. हा दाखवते हा मला काउंटर भरलेत ग. मला वाटलं आपणच आलोय पहिले खायला. हा जेवण आहे डिरेक्टली. हॉट स्टार्टर्सच आहेत. इथूनच घ्यायच्यात ना प्लेट्स त्या साईड. कसं वाटतंय? खूप लोळून घेतलं हरेश्वर दादांनी. मी पळून पण तू तुला का लावत होता? तू बहीण बाबा मी बहीण आहे. इथे सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे. तू नाही काढले फोटो? मी तुझ्यासोबत नाही काढले, बाकी सगळ्यांनी माझ्यासोबत काढले. हा तर मग आपण आता आपल्या दोघांचं पण काढू. आपल्याला कोणी घेत नाही का फोटो मध्ये? उद्या पण आपल्याला जर जेवण नाही आवडलं तर आपण आपला प्लॅन तो पण आपल्याला इथून जायला खूप लांब येते. नाही, आपल्याला इकडे बाहेर काही भेटेल. सो यू आय एम नॉट स्पॉन्सरिंग. ही जॉबला आहे. तू कधी लागतोय मी याची वाट पाहते आता. मला अजून खूप टाइम. आता संगीत आहे आणि मी संगीतसाठी रेडी झाले. ड्रेस घातलाय पण मी ऑफकोर्स फेस नाही वॉश केला बिकॉज तिकडे खूप गर्दी आहे म्हणून. त्या कॅमेरामॅननी तर नाही, सगळं पहिल्यापासून बोल. आता आम्ही डान्स परफॉर्मन्स केला आणि मला असं वाटतं की तो माझ्या भावाने रेकॉर्ड केला असावा. नाही, मी काहीच रेकॉर्ड केलेलं नाही. तो जो कॅमेरामॅन होता त्यांनी परफेक्टली सगळं रेकॉर्ड केलं. हिचे सगळे ठुमके रेकॉर्ड झाले. आणि मी या ब्लॉगला एंड पण दिला. तो जर अपलोड नाही झाला तर अरे तुलाच हा यालाच बघतोय का? कसं वाटलं डान्स? हो छान, खूपच छान. इकडे बघ विदू. विदू असं करा. नाही. चला बाय बाय, गुड नाईट. So ending for the day with the vlog. That's all. Peace out.